श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या आहे पहिला श्रावणी सोमवार। आता या महिन्यामध्ये तसेच श्रावणी सोमवारी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात। श्रावण सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो। मग शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात। देवांचा देव म्हणजे महादेव। श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात, प्रत्येक घराघरात हर हर महादेव, हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते। याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे। आता या दिवशी काही उपाय केले तर प्रभावी ठरतात, पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात। भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात। अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही। मग आपण म्हणतो मी कितीही देवाची सेवा केली, उपवास केला, व्रत केलं तरी पण मला फळ का मिळत नाही। मग या श्रावण सोमवारी अगदी आपल्याला उपवास असला पण बाकीच्या घरातील व्यक्तींना उपवास नसतो, अगदी लहान मुलं असतात किंवा गर्भवती महिला असेल किंवा इतरही काही व्यक्तींना उपवास नसतो, तर त्यांच्यासाठी आपण घरामध्ये असे काही पदार्थ आहे की जे चुकूनही बनवायचे नाही। तसेच या श्रावण सोमवारी भगवान शिवशंकरांची आपण पूजा सेवा करत असतो, तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी ही घ्यायची आहे, कारण की भगवान शिवशंकरांना काही गोष्टी या प्रिय नाहीत तर त्या त्यांना चुकूनही अर्पण करायच्या नाही। तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या श्रावण सोमवारी आपण कोणालाही द्यायच्या नाही। आपण जर त्या दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास हा होत असतो। तर या पहिल्या श्रावण सोमवारी काय करावे व काय करू नये, तसेच कोणत्या चुका टाळाव्या याच बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल। तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल। आता श्रावण सोमवारचा उपवास कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने श्रावण सोमवारचा उपवास व्रत केलं तरी पण चालेल। अगदी मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर त्या काळामध्ये देखील आपण उपवास करू शकता। फक्त मासिक धर्म व सूतक या काळामध्ये आपल्याला पूजाही करता येणार नाही। मग अगदी तुम्ही शिवलीला अमृत पारायणचं श्रवण करू शकता किंवा शिवलीला अमृत मधील 11वा अध्याय श्रवण केला तरी पण चालेल। अगदी गर्भवती असाल तर आवर्जून तुम्ही या सेवा करायच्याच आहे। अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर श्रवण केलं तरी पण चालेल। तसेच जेव्हा आपण भोलेनाथांची पूजा करत असतो, अगदी मंदिरामध्ये असो किंवा घरामध्ये असो, तर आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे। तर जमिनीवर बसून महादेवांची साधना कधीही करू नये। त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी। शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी। तसेच दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप देखील करू नये। तसेच आपण बसण्यासाठी जे काही आसन घेतो तर ते आसन हे काळ्या रंगाचे नसावं, याची आपण काळजी घ्यायची आहे। तसेच या दिवशी काळ्या रंगाच्या बांगड्या असेल, काळ्या रंगाची टिकली असेल, काळ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते देखील परिधान करायचे नाही। आपण शुभ्र वस्त्र या दिवशी परिधान करावे, यामुळे आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ हे मिळत असते। भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे। जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग, ज्याला वज्र म्हणतात, तो तोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करा। तसेच जेव्हा बेलपत्र अर्पण करत असतो तर त्या पानाला 3 पाने पाहिजे। त्या पानाला मध्ये होल असेल, छिद्र असेल तर असं बेलपत्र चुकूनही भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं नाही। आता भगवान भोलेनाथांना अर्पण करण्यासाठी बेलपत्रच नसेल तर अशा वेळेस अगदी पूजेमध्ये अगोदर एखाद्या व्यक्तीने बेलपत्र अर्पण केलेलं असेल तर ते बेलपत्र तुम्ही परत स्वच्छ धुवून ते पुन्हा अर्पण करू शकता, कारण की बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही। पण जर आपण अर्धवट बेलपत्र असेल किंवा खराब झालेलं बेलपत्र अर्पण केलं तर आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही। त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे।
तसेच शिवाच्या पूजेमध्ये कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका। शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने अंघोळ करून शिळी फुले काढून टाकावी। तसेच महादेवाच्या पूजेमध्ये केतकीच्या फुलाचा वापर करत नाही, कारण की महादेवाने केतकीला शाप दिलेला आहे। मग आपण धोत्र्याचं फूल अर्पण करू शकता, तसेच इतरही काही फुले अर्पण करू शकता। कण्हेरचं फूल देखील त्यांना अत्यंत प्रिय आहे, तसेच गोकर्णीचं फूल देखील प्रिय आहे, तर तुम्ही ही फुले अर्पण करू शकता। पण केतकीचं फूल आपण चुकूनही अर्पण करायचं नाही। तसेच महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा। असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या अश्रूपासून झाली आहे, परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकरांचा महामंत्र जपता तर ती माळा कधीही कुणाला घालायला देऊ नका, किंवा आपण देखील ती माळा वापरायची नाही। तसेच शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो। लक्षात ठेवा, चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका। तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही। तसेच शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे, तरच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते। शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकवाचा टिळा कधीही लावू नये। शिवलिंगावरती नेहमी चंदनाचा टिळा लावावा, कारण की भगवान भोलेनाथ हे वैराग्य आहे असे म्हणतात। आपण माता पार्वतीला हळद, कुंकू अर्पण करू शकतो, पण भगवान भोलेनाथांना आपण शिवपिंडीवरती कधीही हळद आणि कुंकू अर्पण करायचं नाही। तसेच भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका। जेथून दूध वाहते तिथेच थांबा आणि परत जा। तसेच भगवान शंकरांची पूजा करताना शंख वाजवू नये आणि शंखाचा पाण्याने अभिषेक करू नये। शिवाची पूजा करताना शंख वापरण्यास मनाई आहे, कारण त्यांनी शंकरासुर राक्षसाचा वध केला होता अशी मान्यता आहे। आपण भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आवर्जून शंख वापरू शकता, पण भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये आपण शंखाचा वापर हा करायचा नाही। तसेच आता भगवान भोलेनाथांना अगदी नारळ अर्पण केला जातो, पण या दिवशी पूजेमध्ये आपण नारळाचं पाणी चुकूनही अर्पण करू नये। असे केल्याने अडथळे निर्माण होतात असे म्हणतात। या दिवशी जर आपण उसाच्या रसाने भगवान शिवशंकरांना अभिषेक घातला तर आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती आर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होत असते। तसेच पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही तांदूळ आहे, त्यामुळे जे काही तांदूळ आपण अर्पण करणार आहोत तर ते तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, याची आपण काळजी घ्यायची आहे। तसेच आपण जेव्हा पण तांदूळ अर्पण करत असतो तर त्या तांदळावरती हळदी कुंकू आवर्जून अर्पण करतो, पण भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये आपण हळदी कुंकवाचा वापर करायचा नाही। तसेच अगदी पुढील शिवामूठ जव असेल, तीळ असेल किंवा इतर कोणतीही वस्तू असो तर ते अर्पण करताना ते कधीही किडलेलं धान्य आपण चुकूनही भोलेनाथांना अर्पण करायचं नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे। तसेच आता घरामधील काही व्यक्तींना श्रावणी सोमवारचा उपवास नसतो, तर त्यांच्यासाठी घरामध्ये काही भाज्या चुकूनही बनवायच्या नाही। तर आता कोणतीही भाजी असो तर त्यामध्ये कांदा लसूण याचा वापर करायचा नाही, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो। त्याचसोबत वांग्याची भाजी देखील आपण या दिवशी बनवायची नाही। तसेच चुकूनही मांसाहार करू नये। अगदी घरामध्ये बाहेरची व्यक्ती जरी घरामध्ये मांसाहार करून आली आणि त्यानंतर आपण जर पूजा केली तर आपल्याला देखील त्या पूजेचे फळ मिळत नाही, त्यामुळे आपल्या घरातील त्या व्यक्तीला देखील सांगून ठेवावे। तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ। मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं। आपण जर मीठ कुणाला दिलं तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते। त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ते म्हणजे धने। धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात। आपण जर धने कुणाला दिले तरी पण आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासते। जेव्हा पण धनत्रयोदशी असते तर तेव्हा आपण धन्यांचा वापर हा आवर्जून करत असतो। तर आपण या पहिल्या श्रावण सोमवारी धने चुकूनही कुणाला द्यायचे नाही। तसेच दही देखील आपण संध्याकाळी कुणालाही द्यायचं नाही, यामुळे देखील धनहानी होण्याची दाट शक्यता असते। आता या श्रावण सोमवारी आपण राहू काळामध्ये पूजा चुकूनही करायची नाही। रोजच्या दिवसामध्ये 1.5 तासाचा राहू काळ हा असतोच, तर या पहिल्या श्रावण सोमवारी 7:30 ते 9 वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे। मग सकाळी 7:30 ते 9 या काळामध्ये आपण पूजा करायची नाही। इतर कोणत्याही वेळी आपण पूजा करू शकता आणि शक्यतो जर श्रावण सोमवारी आपल्याला प्रदोष काळामध्ये पूजा सेवा करण्यासाठी वेळ असेल तर आवर्जून त्या वेळेमध्ये पूजा करावी, कारण की भगवान भोलेनाथांना प्रदोष काळामध्ये केलेली सेवा ही अत्यंत प्रिय आहे। मग प्रदोष काळ म्हणजे नक्की कोणता, तर सायंकाळी 5 ते 7 दरम्यान, म्हणजे सूर्यास्त होण्याच्या अगोदर
अगोदर 45 मिनिटे आणि सूर्यास्त झाल्यानंतर 45 मिनिटे। तर या काळामध्ये जर आपण पूजा केली तर ती पूजा नक्कीच सफल ठरते व ती पूजा भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे। त्यामुळे आपण याच वेळेमध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करावा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा। धन्यवाद।